असं म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती खाष्ट, सुनेला त्रास देणारी, तिच्यावरती अन्याय करणारी सासू, बरोबर? आणि आपण नेहमीच पाहतो की टीव्ही सिरियल्समधून पण सासूचा रोल हा असाच काहीसा दाखवला जातो. खरं सांगू का, लग्न अगोदर मलाही असंच वाटायचं की माझी सासू कशी असेल. खरं तर भीती वाटायची की माझी सासू कशी असेल. पण खरं सांगू, जे काही पाहिलं, ऐकलं, यावरून मी एकच म्हणेन की ह्या सगळ्याच्या अगदी उलट माझ्यासोबत घडलं. माझ्या सासूबाई इतक्या समजूतदार आणि प्रेमळ आहेत की मला खूप त्याचा आनंद होतो आणि असं वाटतं की मी किती नशीबवान आहे की मला एवढ्या चांगल्या सासूबाई मिळाल्या. आज सासूबाईंचा वाढदिवस आहे आणि सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त काही माझ्या मनातल्या भावना त्यांच्याबद्दल मी आज माझी सासू शक्ती, शहाणपण आणि संगोपनाचे स्रोत आहे. नवरात्रीमध्ये पूजल्या जाणाऱ्या नवदुर्गांच्या रूपांना मूर्त रूप देऊन तिने मला शैलपुत्रीची ताकद आणि संयम शिकवला आहे. ब्रह्मचारिणीसारखी आत्मजागृती शिकले आणि माझी शक्ती समजून घेतली. सासूबाईंची सतर्कता चंद्रघंटासारखीच मला जागरूक आणि तयार ठेवते. माझ्या नाविन्यपूर्ण क्षमतेला प्रोत्साहन देऊन ती कुष्मांडाची सर्जनशीलता सहजतेने दाखवते. स्कंदमातेचे पालनपोषण करणारे स्वरूप तिच्या साध्या आणि सुंदर बुद्धीच्या संस्कारातून दिसून येते. ती सहानुभूती आणि आदर यावर जोर देऊन कात्यायनीसारखी निरोगी नातेसंबंध जोपासते. तिची विश्रांतीची सवय कालरात्रीप्रमाणे आणि उत्पादकतेसाठी संतुलन हे खूप प्रेरणादायी आहे. महागौरीच्या बुद्धीप्रमाणेच तिचा अंतर्ज्ञानी सल्ला हा माझ्या जीवनाची समज वाढवतो. तिने मला सिद्धिदात्रीप्रमाणेच माझी क्षमता ओळखण्यास आणि त्याचा लाभ घेण्यास शिकवले आहे. आमच्या घरात ती कृपा, शहाणपण आणि सावध व्यवस्थापनाचे प्रतीक आहे. तिचं मार्गदर्शन आणि मला संयम शिकवला हे सुनिश्चित करते की जर आपण संयम ठेवला तर बऱ्याचदा आयुष्यामध्ये गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतात. तिचे समर्पण आणि सर्जनशीलता मला नेहमी प्रेरणा देणारी आहे. तिच्या मायेचा उबदारपणा हा सतत आमची ताकद वाढवतो. मी तिच्या शिकवणीबद्दल अत्यंत आभारी आहे. तिच्या दीर्घायुष्यासाठी, निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना करते. ती फक्त एक सासूच नाही तर एक प्रेमळ प्रकाश मार्गदर्शक आहे. आमच्या नात्याच्या ममत्वाची ज्योत अशीच तेवत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि शेवटी एवढंच म्हणेन, हे जग आहे तीव्र ऊन, हे जग आहे तीव्र ऊन, पण ती तर सावली आहे. हे जग आहे तीव्र ऊन, ती तर सावली आहे. प्रेमाने सजलेली, ममतेने भरलेली, ती तर माझी सासू आहे. जशी असती ग आई हवी मला सासूबाई, लक्ष्मी घराला येई हवी मला सासूबाई. नाकी डोळी नीटस वागाया सोबरी, ओलांडून मापती नांदो आमच्या घरी. सासू मुख पाहण्याची झाली या जीवाला घाई, मन हेच गीत गाई हवी मला सासूबाई, लक्ष्मी घराला येई हवी मला सासूबाई. त्या सासू सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थितः, नमस्तस्यै नमस्तस्यै सासूबाई नमो नमः. मंजूळ सुराने रोज घर जागविलती, कोणी चुकलो जरी माय रागविलती. पदर डोक्यावर खाली राहो नजर, बोलणे तिचे जणू अमृताचा जागर. हाती राहो अन्नपूर्णा, वागण्यात अंबाबाई. मन हेच गीत गाई हवी मला सासूबाई, लक्ष्मी घराला येई हवी मला सासूबाई. या सासू सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थितः, नमस्तस्यै नमस्तस्यै सासूबाई